ॲक्युप्रेशर चपला. मोठमोठे दावे केले जातात नाही का, की या वापरल्याने अनेक आजार बरे होतात. पण या दाव्यांमध्ये खरंच काही दम आहे का? चला, आज आपण हेच जरा खोलात जाऊन तपासूया. अहो, जाहिराती बघितल्या की वाटतं अरे वा, हे तर कमालच आहे. पण मग प्रश्न पडतोच, इतके अविश्वसनीय दावे, यातलं खरं काय आणि खोटं काय? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, मग सुरुवात करूया थेट त्या आश्वासनांपासून जी या आधुनिक ॲक्युप्रेशर स्लिपर्स आपल्याला देतात. म्हणजे बघा, शरीरातले आजार बरे होतात, दृष्टी सुधारते, अवयव डिटॉक्स होतात. अरे बापरे, हे सगळं एका चप्पलमुळे? जुनाट वेदनांपासून आराम, झोपेच्या समस्या दूर. यादी तर खूप मोठी आहे, पण यामागे विज्ञान काय म्हणतं? आता आपण या सगळ्या दाव्यांच्या मुळाशी जाऊया. म्हणजे या चपला कोणत्या सिद्धांतावर काम करतात असं सांगितलं जातं, तर तो सिद्धांत आहे रिफ्लेक्सॉलॉजी. पण हे रिफ्लेक्सॉलॉजी प्रकरण आहे तरी काय? आता इथेच सगळा घोळ आहे. एका बाजूला रिफ्लेक्सॉलॉजीचे नकाशे आहेत, जे सांगतात की पायावरचे अमुक बिंदू थेट आपल्या अवयवांशी जोडलेले आहेत. पण आपले शरीरशास्त्र, सायन्स हे साफ नाकारतं. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे वेगवेगळ्या रिफ्लेक्सॉलॉजी शाळांचे नकाशेसुद्धा एकमेकांशी जुळत नाहीत. विचार करा, एकाच सिद्धांताचे वेगवेगळे नकाशे, हे कसे शक्य आहे? यावरूनच या सिद्धांतावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे जे नकाशे आहेत ना, टाचेचा संबंध थेट मूळव्याधाशी किंवा अंगठ्याचा संबंध ब्रेन ट्यूमरशी जोडणारे, हे वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचे आहेत. मग प्रश्न तोच राहतो की जर नकाशाच खोटा आहे, तर मग लोकांना आराम का मिळतो? बरोबर. जर रिफ्लेक्सॉलॉजी मॅप एक मिथक आहे, तर मग या चपलांचा जो काही परिणाम होतोय त्यामागे काहीतरी वेगळं विज्ञान असणार. चला, आता आपण तेच समजून घेऊया. पहिलं कारण आहे गेट कंट्रोल थिअरी. आता हे नाव ऐकून घाबरू नका, खूप सोपं आहे. विचार करा, या चपलावर उभे आहात, पायात एकदम तीव्र टोचल्यासारखं वाटतं, बरोबर? तर हे जे तीव्र सिग्नल्स आहेत ना, ते थेट आपल्या मेंदूकडे जातात. आणि हे इतके जास्त आणि तीव्र असतात की ते शरीराच्या इतर भागांकडून येणाऱ्या वेदनेच्या सिग्नल्सचा रस्ता चढून टाकतात. म्हणजे एक प्रकारे ते कंबरदुखी किंवा पाठदुखीच्या सिग्नल्सना जॅम करतात. त्यामुळे आपल्याला वाटतं की वेदना कमी झाली. आणि दुसरं कारण तर आणखी इंटरेस्टिंग आहे. त्याला म्हणतात DNIC, म्हणजे वेदनाच वेदनेला मारते. सुरुवातीला या चपला घातल्यावर जी टोचणारी तीव्र वेदना होते ना, तीच खरं तर औषधाचं काम करते. या तीव्र वेदनेमुळे आपला मेंदू स्वतःला वाचवण्यासाठी एंडॉर्फिन नावाचं नैसर्गिक पेनकिलर तयार करतो. आणि हे एंडॉर्फिन मग संपूर्ण शरीरात पसरतं आणि इतर ठिकाणच्या वेदना आपोआप कमी होतात. आहे की नाही कमाल? आणि हो, तिसरं आणि खूप महत्त्वाचं कारण म्हणजे प्लॅसिबो इफेक्ट. म्हणजे काय तर आपला विश्वास. जर आपल्या मनाला ठामपणे वाटत असेल की यामुळे आराम मिळणार आहे, तर आपला मेंदू खरंच तसे बदल घडवून आणतो. वेदनेच्या बाबतीत तर हा विश्वास खूपच मोठी भूमिका बजावतो. अगदी 15 ते 70% प्रकरणांमध्ये फरक पडू शकतो. ठीक आहे, म्हणजे ॲक्युप्रेशर चपला तात्पुरता आराम देतात हे तर कळलं. पण पायांना खरोखर मजबूत करण्यासाठी काही उपाय आहे का? तर हो, आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या परंपरेकडे वळावं लागेल. आपण बोलतोय पारंपरिक खडावांबद्दल. यांचा संबंध रिफ्लेक्सॉलॉजीशी नाही, तर बायोमेकॅनिक्स म्हणजे आपल्या शरीराच्या हालचालीच्या विज्ञानाशी आहे. ह्या चपला म्हणजे अक्षरशः पायांसाठी एक जिम आहे. कसं? तर बघा, पहिली गोष्ट, त्या चपला पायात टिकवण्यासाठी ती खुंटी अंगठा आणि बोटांमध्ये घट्ट पकडावी लागते. ह्या पकडीमुळे पायातला एक खूप महत्त्वाचा स्नायू, ज्याला FHL म्हणतात, तो ॲक्टिवेट होतो. आणि हाच स्नायू आपल्या पायाच्या कमानीला म्हणजे आर्कला नैसर्गिक आधार देतो. म्हणजे हा एक प्रकारे ॲक्टिव्ह सपोर्ट आहे, आधुनिक चपलांसारखा पॅसिव्ह नाही. आणि हाच तो महत्त्वाचा फरक आहे जो खडावांना आधुनिक फ्लिपफ्लॉपपेक्षा खूप वेगळं बनवतो. बघा, फ्लिपफ्लॉप पायात टिकवण्यासाठी आपल्याला सगळी बोटं वाकवावी लागतात, एक प्रकारचा पंजा करावा लागतो. याला क्लॉईंग म्हणतात आणि हे पायाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. या उलट खडावांची पकड ही नैसर्गिक आहे. ती स्नायूंना बळकट करते आणि त्या खुंटीमुळे बोटांमध्ये नैसर्गिक अंतरही राहतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण काय म्हणू शकतो? एका बाजूला ॲक्युप्रेशर स्लीपर अँड दुसऱ्या बाजूला आहेत पारंपरिक खडावा. चला, आता यांचा अंतिम निकाल पाहूया. ही स्लाइड सगळं काही स्पष्ट करते. ॲक्युप्रेशर स्लीपर काय आहे तर एक निष्क्रिय साधन, म्हणजे ती फक्त आपल्या पायांना संवेदना देते, पण स्नायूंना काही काम लावत नाही. या उलट खडावा सक्रिय आहेत, त्या स्नायूंना कामाला लावतात, त्यांना मजबूत करतात. म्हणून ॲक्युप्रेशर स्लीपर तात्पुरत्या आरामासाठी दिवसातून 10-15 मिनिटं वापरणं ठीक आहे. पण खडावा म्हणजे पायांसाठी एक व्यायामशाळा आहे, ज्या मऊ जमिनीवर वापरल्या तर पाय मजबूत होतात. पण थांबा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
एक गंभीर इशारा. ज्या व्यक्तींना डायबेटिक न्यूरोपॅथीसारख्या आजारामुळे पायांची संवेदना कमी झाली आहे त्यांच्यासाठी ही दोन्ही पादत्राणे अत्यंत धोकादायक आहेत. कारण त्यांना पायाला काही टोचलं, जखम झाली किंवा फोड आला तरी ते कळणार नाही आणि अशी न कळलेली जखम पुढे जाऊन गँग्रीनचं रूप घेऊ शकते आणि पाय कापण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवी. तर या सगळ्या वैज्ञानिक विश्लेषणानंतर एक प्रश्न मनात येतोच की आपण आपल्या पायांच्या आरोग्यासाठी आणि आपण वापरत असलेल्या पादत्राणांबद्दल खरंच किती जागरूक आहोत यावर विचार करायला हवा.